आज या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की मागील 15-20 दिवसापासून माननीय आमदार राजाभाऊ राऊत साहेब यांच्याबरोबर मुंबईला 3 ते 4 वेळा जाण्याचा योग आला आणि त्या योगातून ह्या शाळेची मान्यता भाऊंच्या माध्यमातून आपल्याला तात्काळ मिळाली, याचा खूप आनंद झाला। आजचा उद्देश आपला होता की शिक्षकांची बैठक आयोजित करणे आणि शिक्षकांच्या बैठकीतून ही नवीन शाळा कशी सुरू करायची। आणि माननीय नगराध्यक्ष मॅडम यांनी सूचना केली की शिक्षकांसोबत आमचे पदाधिकारी देखील आले तर आणखी त्याच्यामध्ये सूचना चांगल्या दर्जेदार मिळून शाळा चांगली आपल्याला करण्यासाठी उपयोग होईल। म्हणून नगराध्यक्ष मॅडमनी पदाधिकारी यांना देखील या ठिकाणी विनंती केली आणि आमंत्रित केलं। आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित असणारे या तालुक्याचे आमदार सन्माननीय राजाभाऊ राऊत साहेब, आपल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय दीपकजी वैद्य साहेब, आपल्या बार्शीच्या प्रथम नागरिक सन्माननीय तेजस्विनीताई कदले मॅडम, आपले उपनगराध्यक्ष आज कामानिमित्त आलेले नाहीत, बाहेरगावी आहेत, रोहित पाटील सर, आमचे मार्गदर्शक आदरणीय औदुंबरजी उकिरडे साहेब, आमचे मार्गदर्शक आदरणीय तैमूर मुलानी साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे सहकारी बंधू सन्माननीय प्रशांत कतले मालक, सन्माननीय रेणके अप्पा, शिक्षण समितीचे सभापती सन्माननीय भारत पवार सर, सन्माननीय संतोष दादा निंबाळकर सर, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व नगरपालिकेचे पदाधिकारी, सन्माननीय सर्व नगरसेवक, नगरपालिकेतील सर्व अधिकारी, आपण समोर उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि माझे शिक्षक बंधू भगिनी आणि ग्रामीण भागातून आलेले सर्व गावकरी बंधू भगिनी, आमचे गुरु सन्माननीय डोईफोडे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आज या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की 2022-23 ला सन्माननीय बाळासाहेब चव्हाण साहेब मुख्याधिकारी असताना बाळासाहेब चव्हाण साहेबांनी मी बसलो त्यावेळेला भाऊंची एक संकल्पना होती, साहेब आपल्याला या ठिकाणी ढगेमाळ्यामध्ये 1 एकरचा खुला प्लॉट आहे आणि तो खुला प्लॉट शाळेसाठी राखीव आहे आणि आपल्याला तिथं शाळा बांधायची आणि शाळा बांधत असताना आम्ही भाऊंकडे इच्छा व्यक्त केली, माझ्या 20 शाळांपैकी 1 या ठिकाणी शाळा आणतो। तर सन्माननीय तत्कालीन मुख्याधिकारी साहेब आणि भाऊंची अशी इच्छा होती की सीबीएसई पॅटर्नची एखादी शाळा चांगली झाली शहरात तर काय अडचण आहे तुम्हाला। म्हणलं भाऊ आम्हाला काय अडचण नाही, मग तुम्हाला ती डेव्हलप करून आम्ही सगळी ताब्यात देतो। गुणवत्ता वाढवणे, पट वाढवणे आणि पालकांचा विश्वास संपादन करणे हे काम तुम्हाला शिक्षणाच्या माध्यमातून करता येईल का। त्यावेळी 22-23 ला आम्ही होकार दिला आणि होकार दिल्याबरोबर सन्माननीय भाऊ आणि तत्कालीन मुख्याधिकारी साहेब यांनी या जागेसाठी बजेट मंजूर करून घेतलं। साधारणतः बांधकामासाठी 3,74,00,000 विद्युत कामासाठी 27,50,000 असं 4 कोटीचा खर्च बांधकामासाठी केलेला आहे आणि अतिशय दर्जेदार अशी ही इमारत उभी केली आहे। आदरणीय भाऊंनी भाषण म्हणजे कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला एक इच्छा व्यक्त केली की मला सगळी इमारत फिरून बघायची आणि मग सर्व पदाधिकारी, अध्यक्ष मॅडम, वैद्य साहेब आणि सर्व अधिकारी यांच्या माध्यमातून इमारतीची पाहणी करण्यात आली। इमारतीचं बांधकाम 13,500 स्क्वेअर फुटाचं आहे, पाठीमागं मैदान आहे आणि हे मैदान भाऊने आता सांगितलं डेव्हलप करून देतो। शाळेला मान्यता 26-27 ला मिळालेली आहे। फक्त थोडीशी आमची सीओ साहेबांची माझी चर्चा झाली रात्री, थोडी अडचण अशी येते की आता जुलै महिना आहे, 10 तारीख उजळलेली आहे आणि शाळा आपल्या 15 जूनला सुरू झालेली आहे, 1 महिन्यापूर्वी सर्व मुलं शाळांमध्ये आता गुंतलेली आहेत। मग आता आम्ही सर्व पदाधिकारी, नगराध्यक्ष मॅडम, सीओ साहेब आमच्या सगळ्यांच्या चर्चेतून भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सध्या बालवाडीचे वर्ग वगैरे चालू करता येतील का, LKG UKG याच्यासाठी आम्ही चर्चा विनिमय करून त्यानंतर 1-2 दिवसात आपल्याला त्याबाबतचा निर्णय घेतोय। मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की ही प्रोसेस झाली असताना 22-23 ला आमचे औदुंबर उकिरडे साहेब डेप्युटी डायरेक्टर होते। भाऊंनी या ठिकाणी शाळा करायचे नियोजन करायचे म्हणल्यानंतर शिक्षणाधिकारी कार्यालयातून फाईल साहेबांकडे गेली, साहेबांनी 2 दिवसात आयुक्त कार्यालयात पाठवली, माननीय संचालक आणि आयुक्तांच्या सह्यावरून ती फाईल मंत्रालयात जून 2023 ला गेली होती। आज आता जुलै 2026 आहे, 3 वर्ष झालं फाईल तिथं मंत्रालयात घेऊन घेत होती। बांधकाम पूर्ण झालं आणि आम्ही मी जून 23 पासून जून 25 पर्यंत 2 ते 3 वेळा स्वतः मंत्रालयात जाऊन आलो। परंतु मंत्रालयामध्ये त्यांनी सांगितलं आम्हाला ह्या बाबी पाहिजे, त्या बाबी पाहिजे, सर्व बाबींची पूर्तता केली, परंतु फाईल काय पुढे हल्ली नाही।
ती तशीच राहिली आणि त्यानंतर 7.5 वर्ष इथं काम केलं असल्यामुळे माझी बदली झाली आणि बदली झाल्यानंतर मागच्या वर्षात त्या फाईलचं काम तसंच ठप्प झालं आणि ज्या वेळेला आदरणीय भाऊंच्या आग्रहाने मी या ठिकाणी जॉईन झाल्यानंतर भाऊंनी मला पहिला प्रश्न केला, ते शाळेचं काय झालं. म्हणलं भाऊ शाळेचं प्रस्ताव मंत्रालयात आहे मला, आणि नेमकं जॉईन झालो आणि भाऊंकडे गेलो की मला म्हणले उद्या तुम्ही मुंबईत उपस्थित राहा. भाऊंबरोबर गेलो आणि पहिल्याच प्रयत्नात जे डेस्क ऑफिसर आहेत त्यांना सूचना केली भाऊंनी, आमचा शहरामधला तो ड्रीम प्रोजेक्ट आहे, या ठिकाणी गोरगरिबांची मुलं शिकणार आहेत आणि बाहेर सेल्फ फायनान्स शाळामध्ये 30,000, 35,000, 40,000 अशी फी आहे. आपल्याला नाममात्र दरामध्ये शिक्षण द्यायचंय. आता ही शाळा नगरपालिकेच्या पैशातून तर खर्च मुलांवरती करता येणार नाही, शिक्षकांचा पगार असेल, आपले हे शिक्षक तर असणार नाहीत. तिथं सेल्फ फायनान्स शाळा जशा चालतात त्या पद्धतीने ही सेल्फ फायनान्स चालेल. मुलांच्या आलेल्या फीच्या पैशातून शिक्षकांचा पगार आणि शाळेचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागणार आहे. मग त्यासाठी आपण सेल्फ फायनान्स करायचं तर फी तर आली पाहिजे, परंतु आदरणीय भाऊंची आणि सन्माननीय नगरपालिकेच्या सर्व सदस्यांची आम्हाला सूचना होती की फी आपल्याला नाममात्र ठेवायचे. फी बाबतचं नियोजन या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही पुढे करणार आहोत आणि तीही फी नाममात्र असणार आहे. म्हणजे उगाच पैसे गोळा करायचे आणि नगरपालिकेला कुठंतरी उत्पन्न मिळवून द्यायचंय किंवा काहीतरी शहराच्या याच्यासाठी हे करायचंय. इथले आलेली रक्कम भाऊंनी आणि नगराध्यक्षांनी सूचना केलेल्या इथंच खर्च झाली पाहिजे आणि त्याच्यातला एकही रुपया नगरपालिकेकडे नको. सन्माननीय सीओ साहेबांनी मला काल सूचना केली की साहेब आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायचंय आणि त्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे हे करत असताना, हे सगळं ड्रीम प्रोजेक्ट करत असताना आदरणीय भाऊंनी 22 तारखेपासून जो स्पीड पकडला तो या कालच्या 9 तारखेला शासनाचा GR बाहेर पडेपर्यंतचा स्पीड मी स्वतः भाऊंबरोबर होतो. प्रत्येक अधिकाऱ्यांच्या टेबल समोर स्वतः भाऊ आले. मी पाहिलेलं आहे की बऱ्याच वेळा अधिकारी, पदाधिकारी, पुढारी, नेता होणं सोपं आहे, परंतु तितकासा वेग पकडणं सोपं नाही. आम्ही मंत्रालयात भाऊंचा वेग बघितला, प्रचंड वेग आहे, म्हणजे थांबतच नाहीत. मी स्वतः एकदा विनंती केली भाऊंना आपल्याला वरच्या मजल्यावर जायचं, लिफ्ट मधनं जाऊ, नाही म्हणजे माझ्या मागे पायऱ्यांवरती चला. स्वतः पळत भाऊ आमच्या पुढे, आम्ही भाऊंच्या मागे, म्हणजे इतका प्रचंड वेग आहे. आणि तिथे गेल्यानंतर आपले महाराष्ट्राचे प्रधान सचिव सन्माननीय रणजितसिंह देओल साहेब, भाऊंनी त्यांना संकल्पना सांगितली की मी कशासाठी करतोय, आमचा हेतू काय. साहेबांनी 2च मिनिटात फाईल सन्माननीय मंत्री महोदयांकडे पाठवली आणि मंत्री महोदयांकडे स्वतः भाऊंनी बसून, कारण आम्ही तिथपर्यंत जाऊ शकत नव्हतो, भाऊंनी ते बसून तिथलं काम पूर्णत्वास नेलं. म्हणजे आम्हाला अभिमान वाटतोय की आम्ही नेते पाहिलेले आहेत, रोडची कामं करतात, आरोग्याची कामं करतात, बाकीचे इतरही कामं करतात, परंतु थोडंसं कधी कधी भाऊ आम्हाला खंत वाटते की पदाधिकाऱ्यांचं आमच्या शिक्षणाकडे आणि थोडं इतर गोष्टीकडे थोडं दुर्लक्ष असतं. परंतु आदरणीय भाऊ, ज्या वेळेला भाऊंना आमचा फोन जाईल किंवा माझी भेट होईल, प्रत्येक वेळा मला शिक्षणाचं विचारतात, 20 शाळांचं विचारतात आणि या शाळेचं कुठपर्यंत आलं विचारतात. म्हणजे इतकी तळमळ शिक्षणाच्या बाबतीत भाऊंकडे गेल्यानंतर आम्हाला जाणवली. माझी भाऊंना एकच विनंती असणार आहे आणि नगरपालिकेला विनंती असणार आहे की यापुढं आम्ही शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी प्रयत्न करू, पण नगरपालिकेची आणि तुमची आम्हाला साथ मिळायला हवी. काय झालेलं आहे, बऱ्याच वेळा नगरपालिकेच्या शाळा आणि झेडपीच्या शाळा म्हणलं की त्या शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचाच निगेटिव्ह झालाय. पण मला अभिमानानं सांगायला आवडेल, आमच्या काही शाळा अशा टॉप आहेत, अतिशय चांगल्या दर्जाच्या आहेत. आमचे दिनकर पाटील सर 7 वर्षापूर्वी इथं बदलून आले, त्यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये भाग घेऊन तालुक्यात 1ला नंबर आणि तालुक्यात 2रा नंबर असा नंबर मिळवला आणि पहिल्या वर्षी 2 लाखाचं, दुसऱ्या वर्षी 3 लाखाचं बक्षीस मिळवलं. म्हणजे इतकं दर्जेदार काम करणारी आहेत आणि काही त्या कामामध्ये खोडा घालणारे पण आहेत. काय झालेलं आहे, 2 वर्षामध्ये मी जात असताना 2 वर्षापूर्वी 1550 पट होता 20 शाळांचा, आता तो 1325 वर आलेला आहे, 1325 वरती. म्हणजे निगेटिव्हिटी पण वाढलेली आहे आणि ते निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी मी स्वतः भाऊ या ठिकाणी मोबाईल बंदी केलेली आहे शाळेमध्ये. शिक्षकांना मोबाईल वापरायचा नाही, मोबाईलमुळं जाणीवपूर्वक आपण दुर्लक्ष होतं विद्यार्थ्यांकडं. आणि त्याचबरोबर वर्गावरती जात असताना पूर्वतयारी करून वर्गावरती जायचं. आम्हाला ते टाचन काढून वर्गावरती जाणं अपेक्षित आहे, परंतु लोकांना सवय एकदा लागली, नाही म्हणलं की नकारात्मकता वाढते. मग त्यांना पॉझिटिव्हिटीनं सांगितलं, कामच करायचं असेल, आपल्या शहराचा दर्जा वाढवायचा असेल, शहराची गुणवत्ता वाढवायची असेल तर प्रायोरिटीनं आपल्याला चांगलं काम करावं लागेल अशा सूचना केल्या आणि आता हळूहळू बहु बदल होतोय. फक्त आमची अडचण झाली, माननीय भारत निवडणूक आयोगानं SIRचं कामकाज दिलं आणि सगळ्याच आमच्या अधिकाऱ्यांची, शिक्षकांची झोप उडाली.
म्हणजे वर्गावरती थांबणं कमी झालं आणि SIRचं काम वाढलं. मी आमच्या शिक्षकांना आवाहन केलं, सन्माननीय CO साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी आवाहन केलं की तुम्ही शाळेत पण थांबा आणि हे पण काम करा, एखादा महिना त्रास होईल. आमच्या शिक्षकांनीही लागलीच होकार दिला आणि त्या पद्धतीनं गुणवत्ता वाढीसाठी आणि यासाठी झोकून दिलेलं. या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की चांगल्या पद्धतीनं कामकाज चालू आहे. आता 21 नंबर शाळा ही, या शाळेचं नियोजन आदरणीय भाऊ आणि सन्माननीय नगरपालिका आणि मुख्याधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करू एवढं अभिवचन देतो. आणि आदरणीय भाऊ या ठिकाणी मागच्याच महिन्यात आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल आमच्या नगरपालिका शाळा आणि नगरपालिका शिक्षण मंडळाच्या वतीनं भाऊंचं मनपूर्वक खूप खूप अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी माध्यम प्रतिनिधी, डिजिटल मीडिया, त्याचप्रमाणे प्रेस मीडिया व त्याचप्रमाणे तिथे असलेले सर्व शिक्षक बांधव ज्यांना काही याबद्दल मार्गदर्शन, सूचना किंवा आपल्या काही कल्पना या ठिकाणी जर मांडायच्या असतील तर त्या आपण माननीय राजाभाऊ यांच्यासमोर या ठिकाणी मांडाव्या अशी विनंती बोलणी केलेली. चालू शैक्षणिक वर्षापासूनच हे सुरू होणार आहे का? चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे का CBSE पॅटर्न? आता विद्यार्थ्याची उपलब्ध आता लगेच सुरू करायची तयारी झालेली, काय अडचण नाही. सुरू करायची एकदम रेडी आहे आपण सगळं. फक्त आता विद्यार्थी वगैरे सगळे शिक्षक बंधू भगिनी आहेत, साहेब आहेत. आता विद्यार्थ्याची कशी उपलब्ध होती ती आम्ही थोडं बघतोय. टप्प्याटप्प्याने 1 ते 12 होणार आहे का एकाच वेळेस सगळे 1 ते 12? टप्प्याटप्प्याने. पहिली आता पुढच्या वर्षी तर पुढच्या ऍडमिशनला तर सगळंच ॲट अ टाइम होईल. आता जेवढं शक्य आहे बालवाडी आणि आपलं पहिली ते 5वी पर्यंत तो पहिला टप्पा घ्यायचा विचार आहे, का तर विद्यार्थ्याची अडचण. नाहीतर पुढच्या वर्षी सगळंच एकाच टाइम. एकाच वेळी हा, आणि बिल्डिंग जरी कमी पडली तरी काय अडचण नाही, करू व्यवस्थित. दुसरी एक गोष्ट भाऊ, गरीब मुलांसाठी, सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांसाठी ही शाळा असं म्हटलं जात आहे, पण ही शाळा स्वयंअर्थ सहाय्यित आहे. विद्यार्थ्याकडून फी घेऊनच ह्याचं खर्च भागवायचं आता साहेबांनी सांगितलं. तर गरीब कुटुंबातल्या मुलांना 20,000 25,000 फी दरवर्षी भरणं परवडेल? तशी फी राहणार नाही व ह्याचं महत्त्व पण कमी होणे आणि भुर्दंड पण वाढणे. आणि जो काही शिक्षकाचा पगार असेल, मग 2 शिक्षक 5 शिक्षक, त्याला आमच्या पार्टीच्या वतीनं फुल सपोर्ट केला जाईल. त्याची खर्च करू नका. पार्टीच्या वतीने त्याचा खर्च उठवला जाईल. जेवढी रक्कम कमी पडेल. आता कुठं 25,000 फी आहे, कुठं 30,000 आहे, कुठं 40,000 आहे, कुठं 50,000 आहे, अशी फी आहे. परंतु असं गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना राहणार नाही. आणि इथं निवडच मोफत आहे म्हणलं तर थोडं गोंधळ पण होईल. व नाममात्र तुमच्या सगळ्यांवर चर्चा करू. आणि जे शिक्षक असणार आहेत तिथं कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे सगळेच वर्ग चालू करायचे म्हणलं पुढच्या वर्षीपर्यंत तर 25-30 शिक्षक लागतील. आता एक 12-15 तरी किमान शिक्षकांची आवश्यकता असणार आहे. त्यांचा जो पगार आणि टॉपचे अत्यंत हुशार की त्याच्यामध्ये कुठंही म्हणजे पार्सलिटी न करता जी गुणवत्ता आहे अशांचं सिलेक्शन इथं केलं जाईल. आणि नामांकित शाळा जी असते ना त्या पद्धतीने आपण इथंही करू. मी भाषणात बोलतो सगळं. बरं, नवीन भरती आहे ना? हा, नवीन भरती करायची. आता 5 शहरातल्या वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी येणार. असं करू का? आम्ही बोलल्यानंतर मग तुम्ही विचार करा. आमचा उद्देश तुम्हाला सांगतो. येस सर. मला पण एक अरे बसा तुम्ही. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सर्वप्रथम बार्शी तालुक्याचं लाडकं नेतृत्व, आपल्या सर्वांचे लाडके नेते, ज्यांच्या संकल्पनेतून हा ड्रीम प्रोजेक्ट उभारला, जे नेहमीच शिक्षकांच्या आणि शैक्षणिक क्षेत्राच्या व आरोग्य क्षेत्राच्या पाठीमागे ठामपणे उभा असतात, असं बार्शी तालुक्याचं लाडकं नेतृत्व आमदार राजाभाऊ यांचा सत्कार या ठिकाणी शिक्षण मंडळातील सर्व शिक्षकांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होणार आहे. मी आदरणीय बनसोडे साहेब, आदरणीय गाडगे सर, नेवरे सर, सानप सर, सोनवणे सर, पाटील सर, उमाप सर, सगळ्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी माननीय राजाभाऊ यांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले
आवर्जून उपस्थित असलेले विभागीय अध्यक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे आदरणीय औदुंबरजी उकेडे साहेब यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी बार्शी नगर परिषद बार्शीचे मुख्याधिकारी आदरणीय तैमूरजी मुलानी साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. विभागीय अध्यक्ष माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचे आदरणीय औदुंबरजी उकेडे साहेब यांचं स्वागत व सत्कार आदरणीय मुख्याधिकारी तैमूरजी मुलानी साहेब यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय दीपक आबा वैद्य यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी शिक्षण सभापती आदरणीय भारत पवार सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. सोलापूर जिल्हा परिषद सोलापूरचे सभापतीच्या टायमात शाळावरती सोलापूर जिल्हा परिषद सोलापूरचे जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय दीपक आबा वैद्य यांचा सन्मान होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचे या ठिकाणी स्वागत करूया. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या बार्शी नगर परिषद बार्शीच्या नगराध्यक्षा आदरणीय तेजस्विनीताई कथरे यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी जाधवर मॅडम गोरे मॅडम बारबोले मॅडम नलगे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. की आपण कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष आदरणीय तेजस्विनीताई कथरे यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी नगराध्यक्षताईंचं स्वागत करूया. यानंतर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले वैराग बाराचे नेते व बार्शी पंचायत समिती बार्शीचे उपसभापती आदरणीय संतोषदादा निंबाळकर यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी प्रसाद मिरगरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय दीपकजी रोंगे यांचं स्वागत व सत्कार शिवाजी खाडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बार्शी नगर परिषद बार्शीचे मुख्याधिकारी आदरणीय मुलानी साहेब यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी दत्तात्रय सोनवणे सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय. धन्यवाद. या ठिकाणी काही विशेष सत्कार या ठिकाणी होणार आहे ज्यांच्या माध्यमातून ज्यांनी या सीबीएसई पॅटर्न शाळेसाठी अत्यंत धडपडीनं काम केलं ते आदरणीय प्रशासन अधिकारी बनसोडे साहेब यांचा सत्कार माननीय राजाभाऊराव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपूर्ण होणार आहे. मी माननीय राजाभाऊराव यांना विनंती करतो की आपण बनसोडे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी करावा. मला आणलं त्यासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी बनसोडे साहेब यांचं अभिनंदन करूयात. यानंतर या ठिकाणी नगरपालिका शिक्षण मंडळात पर्यवेक्षक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल आदरणीय अमोलजी नलवडे सर यांचा सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल. मी आदरणीय अमोल नलवडे सर यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर या ठिकाणी नगरपालिका शिक्षण मंडळातून सेवानिवृत्त म्हणून झालेले आताच अतिशय कर्तव्यदक्ष असणारे आदरणीय सुरेश शिंदे सर
यांचा सत्कार सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल. आदरणीय शिंदे सरांना विनंती करतोय आपण सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. ज्यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिलं ते सुरेश शिंदे सर यांचा सन्मान होतो. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करूया. या ठिकाणी शिक्षण सभापतीपदी विराजमान झालेले आणि शिक्षण सभापती म्हणून ज्यांनी आता स्वतः शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आणि महाराष्ट्रभर बार्शीचं नाव व्हॉलीबॉल आणि क्रीडा क्षेत्रामध्ये गाजवलेले क्रीडापटू आदरणीय भारत पवार सर यांचा सत्कार या ठिकाणी आदरणीय रवी मिरकंदे सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. यानंतर आदरणीय प्रशांत मालक कथले यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. मी आदरणीय अमोल नलवडे सर यांना दत्तात्रय सोनवणे सर यांना विनंती करतो की आपण महेश नेवले सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. यानंतर हा ड्रीम प्रोजेक्ट ज्यांच्या माध्यमातून उभारला आणि अतिशय सुंदर देखणं आणि चांगलं काम ज्यांनी या ठिकाणी केलंय, हे जे स्ट्रक्चर आपण पाहत आहे, जी बिल्डिंग पाहत आहे, त्या कामाचे ठेकेदार आदरणीय गायकवाड साहेब व आदरणीय धनु पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे. माननीय राजाभाऊ यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. आदरणीय गायकवाड साहेब व आदरणीय धनु पाटील साहेब. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या दोघांचं या ठिकाणी अभिनंदन करायचं. अतिशय सुंदर इमारत, बार्शीच्या वैभवात भर पाडणारी इमारत या ठिकाणी उभा झाली. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीचे सभापती आदरणीय विजयजी गळड सर यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी दिनकर पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतो की आपण असं नसतं व्हावं. जर नजर चुकीनं कोणाचा सत्कार स्वागत राहिला असेल. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व नगरसेवक नगरसेविका बंधू भगिनी, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य बंधू भगिनी, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी सर्वांचे या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि नजर चुकीनं कोणाचं नाव राहिलं असेल तर ती माझी चूक असं समजावं असं या ठिकाणी जाहीर करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. यानंतर या ठिकाणी आज आपलं भाग्य आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्याच बार्शीचे सुपुत्र असणारे विभागीय अध्यक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचे विभागीय अध्यक्ष आदरणीय औदुंबरजी उकेडे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आदरणीय औदुंबर उकेडे साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय आमदार राजभाऊ राऊत, सोलापूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष वैद्यसाहेब, बार्शीच्या प्रथम नागरिक, त्याचबरोबर नगरपालिकेचे CO, सर्व जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, पत्रकार बंधू भगिनी आणि या शाळेत काम करत असलेले जिल्हा नगरपालिकेच्या सर्व शिक्षक बंधू भगिनी, सर्वप्रथम तर आम्ही शिक्षण विभागाच्या वतीनं तुमचं आणि तुमच्या टीमचं खूप खूप अभिनंदन करतो. कारण मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका यानंतर नगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच आपल्या बार्शीमध्ये CBSE शाळेची सुरुवात तुमच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे. शिक्षण विभाग
नेहमी तुमचं ऋणी राहणार. कारण माहिती आहे आपल्याला काळाच्या ओघामध्ये जे काही बदल होत चाललेले आहेत हे बदल आपण स्वीकारावे लागणार आहेत. तुम्ही आम्ही ज्या नगरपालिकेच्या शाळा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत होतो हळूहळू त्या शाळा आता शेवटच्या घटकामध्ये आहेत. आणि असं असताना सेल्फ फायनान्स शाळा सुरू झालेल्या आहेत, सीबीएसईच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. आणि मग काळाच्या ओघामध्ये जर टिकायचं असेल, कारण भाऊ बरोबर बऱ्याच वेळा जेव्हा बैठक व्हायची बोलणं व्हायचं तेव्हा त्यांचं तेच मत असायचं की गोरगरिबाच्या मुलांना पोद्दार शाळेमध्ये जाता येणार नाही, इथं दुसऱ्या आणखी कुठल्या मोठ्या मोठ्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये जाता येणार नाही, तर कमीत कमी खर्चामध्ये तेवढ्या ताकदीचं शिक्षण आपल्याला सुरू करायचं आहे. आणि म्हणून हा महत्वाकांक्षी उपक्रम जो बार्शी नगरपालिकेनं सुरू केलेला आहे, निश्चितच प्रशासन म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर राहणार आहोत. आता याच्यामध्ये काम सुरू करत असताना काही अडचणी असणार आहेत. म्हणजे पहिल्यांदा तर असं झालेलं आहे की 2-3 महिने अगोदर ही शाळा सुरू होणं अपेक्षित होतं, परंतु प्रशासनाच्या काही अडचणी किंवा काही गोष्टींमुळे उशिरा झालेला आहे. परंतु तुमच्यावरचा बहु विश्वास एवढा आहे की तुम्ही जर आज घोषणा केली की 1 ते 5वीचे वर्ग सुरू, तर आम्ही तुम्हाला शब्द देतो की तेवढीचे तेवढे विद्यार्थी जे तुमच्या वर्ग खोल्या भरायची जबाबदारी आमच्या प्रशिक्षणाची राहील. कारण इथं पण तुम्हाला आम्ही सांगतो, जेव्हा बार्शीची गरज होती आणि बार्शीमध्ये तेवढ्या ताकदीच्या शाळा नव्हत्या, तेव्हा तत्कालीन इथं ज्यांनी काही शाळा सुरू केलेल्या आहेत त्यांचे वर्ग भरायची सुद्धा जबाबदारी आम्हीच घेतलेली होती. आणि आज त्यांचे वर्ग सगळे फुल झालेले आहेत. तसं आता सुद्धा काही जणांनी आता शंका उपस्थित केली की आता उशीर सुरू झाला तर जुलै संपत आला आणि मग अशा परिस्थितीमध्ये वर्ग भरणार का. भाऊ तुम्ही फक्त तुमच्या भाषणात डिक्लेअर करा, पुढच्या आठवड्यामध्ये इथं जर तुम्हाला ऍडमिशन क्लोजचा बोर्ड नाही लावला तर मग तुम्ही सांगा. कारण गरज आहे ती ताकदीचे शिक्षक असणार आहे तिथं. म्हणजे कुणाला तरी बोलवलंय आणि उभा राहून वर्गात शिकवा असं अजिबात असणार नाही. रितसर मुलाखती घेऊन ताकदीचे शिक्षक, म्हणजे तुमच्या इकडे ज्या काय रेप्युटेड शाळा, कोणाचं नाव मी घेणार नाही इथं, परंतु तेवढ्या ताकदीचा शिक्षक इथं तुमच्या वर्गामध्ये तुमच्या मुलाला शिकवायला उपस्थित असणार आहे. राहिला प्रश्न, कारण सगळी सोंग घेता येतात आपल्याला, परंतु मेन आर्थिक आहे भाऊ इथं उभे आहेत आणि त्याच्या जोडीला मला माहिती आहे की भाऊनी फक्त 1 राऊंड मुंबईचा मारला तर किमान भाऊ कितीतरी कोटी रुपये CSR दिसता येईल. आणि त्यामुळे दुसरा पण प्रश्न आपला सुटणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपली जास्त वेळ न घेता भाऊचा हा जो काय उपक्रम आहे, महत्वाकांक्षी उपक्रम आहे, त्याला प्रशासन म्हणून आम्ही कधीही तुम्ही फक्त आम्हाला हाक मारा, आम्ही तुमच्या बरोबर असणार आहोत, एवढा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते बार्शीचे आमदार माननीय राजाभाऊ त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आमदार राजाभाऊ राऊत. शिवाय मला तिकडे राज्यात पाठवू नका, तिकडे देशात झालं. आजच्या या अत्यंत आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा बार्शीकरांचा विषय होता की इंग्रजी माध्यमातून आपल्या सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलींना या ठिकाणी शिक्षण मिळावं. या शहरातील सर्वसामान्य मुलांना या ठिकाणी शिक्षण मिळावं आणि त्या दृष्टिकोनातून बरेच दिवस झाला आपण प्रयत्न करत होतो. साधारण आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आणि आम्हालाही प्रोत्साहन मिळाले की आता या तालुक्याचा विकास होतोय. विकास होत असताना आपण क्रीडांगणाला 43 कोटी आणले, पाण्याला आणले, आरोग्याला आणले, उपजिल्हा रुग्णालय, कोर्ट, न्याय, सगळ्या हर स्तरामध्ये काम केलं. पण शिक्षणामध्ये जो मूळ पाय आहे आपला त्याच्यामध्ये आपण प्रगती करावी हा एक आमचा दृष्टिकोन होता. आणि त्या दृष्टिकोनातून मी असं त्यावेळेचे तत्कालीन नगराध्यक्ष आशिफबाई आणि आपले चीफ ऑफिसर बाळासाहेब आम्ही बसून याच्यावरती बनसोडे साहेबांवरती जबाबदारी टाकलेली होती. आणि त्या ठिकाणी मी या ठिकाणी जवळपास 4 कोटीच्या आसपास निधी उपलब्ध करून या ठिकाणी दिला. इमारती पूर्ण झाली, परंतु बनसोडे साहेब पण तिकडे दुसरीकडे बदली झाली. मी पण आमदार नव्हतो आणि 1.5-2 वर्ष कुठल्या फायली आपल्या म्हणजे टिक्याचा विषय नाही, परंतु कुठल्या फायली आलं नव्हतं. परंतु सुदैवानं सर्व बार्शीकरांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा सर्वांनी विचार केला की आपण कुठंतरी काही गडबड झालेली आहे आणि परत आपण दुरुस्ती करावी आणि वेगळ्या दिशेनं जावं. पहिलंच
जे काही पद्धतीनं कामकाज चालवतात त्या दृष्टिकोनातून बाजार समिती असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्या सर्व सत्ता माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या स्वाधीन केल्या आणि त्याच्यातूनच आज या ठिकाणी बाजार समितीला गरड सर, त्याचबरोबर सभापती म्हणून आमच्या रोंगीताई, नगराध्यक्ष म्हणून आमच्या तेजस्विनीताई, त्याचबरोबर अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदचे आपल्याला प्रथम मान मिळाला दीपक वैद्य, हे सगळे त्या सत्तास्थानी त्या ठिकाणी बसले बांधवांना आणि नंतर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी आमदार झालो. आणि योगायोगानं मी ज्यावेळेस सगळा विषय पाहायला सुरुवात केली त्यावेळेस कुर्डे साहेब, मोरे साहेब आपले डायरेक्टर, त्यांना फोन केला की काही कारण ते बनसोडे साहेबाला जर इकडे पाठवा, मला ती शाळेची अवस्था सगळ्यात खराब वाटायला लागलेली आहे. आणि सगळा सत्ता आल्यानंतर माझी आणि ताईंची पण, आमच्या तेजस्वी ताईची पण चर्चा झालेली होती. त्याचबरोबर गरड सरची पण एका विषयावर चर्चा झालेली आहे, तेही सांगतो आता. आमच्या मीनाक्षीताई सभापती, त्यांच्यावर चर्चा झाली, दीपक भैयाबरोबर चर्चा झाली आहे, संतोष दादाबरोबर. शिक्षणाचा दर्जा आपला पहिल्यापासून चांगला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि या सगळ्या माध्यमातून आज योगायोग इंग्रजी माध्यमच्या शाळेत आपल्याला मान्यता मिळाली. कशी काय मिळाली ती सांगा ना आपल्याला, परंतु हा एक योगायोग आपण, हा कार्यक्रम काय कुठला उद्घाटनाचा कार्यक्रम आज नाही, फक्त आपण चर्चासत्र ठेवलेलं आहे की आम्हाला थोडं शिक्षक बंधू भगिनींचं मार्गदर्शन होईल, पत्रकार बांधवांचं मार्गदर्शन होईल. या ठिकाणी जे आपले पदाधिकारी आहेत, आता आमचं शाळेला व्हिजिट करायचं ठरलं होतं माझं, बनसोडे साहेबांचं, शिवसाहेबांचं, परंतु या ठिकाणी आपण एकत्रित सगळेजण बसल्यानंतर काही कोणाच्या एक ह्याच्यातून कल्पना येतील आणि त्याच्यामध्ये आपण काही दुरुस्त्या करू किंवा त्या दिशेने वाटचाल करू, अशा दृष्टिकोनातून आज या ठिकाणी ही बैठक होती. आणि या बैठकीला आवर्जून योगायोग बघा कसं असतं की ज्यांनी ही शाळेची सुरुवात करायची कुर्डे साहेबांच्या ह्याच्यातून सुरुवात होत असताना तेही योगायोगानं बार्शीला आली, सकाळी माझ्याकडे नाश्त्याला म्हणलं कार्यक्रम आहे चला. आणि योगायोगानं कुर्डे साहेब आज ते भविष्य काळामध्ये आपल्या बार्शीचं सुपुत्र या शिक्षण विभागाचे प्रमुखही होणार आहेत. त्यांना आढळचा आधी शुभेच्छा या ठिकाणी देतो. तेही योगायोगाने या ठिकाणी उपस्थित आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक आहेत, आमच्या नगराध्यक्ष ताई या ठिकाणी उपस्थित आहेत, संतोष दादा आहेत, दीपक आहेत, रिंके आप्पा आहेत, गरड सर आहेत, शिक्षण सभापती ज्यांचा पायगुण चांगला म्हणावं लागेल की आमच्यामुळं काय तर आमच्या पण नशिबात अडचणी होत्या तुमच्यामुळं, कारण तुम्ही योगदान दिलेलं आहे. 58 वर्ष अखंडपणानं विद्यार्थ्यांची सेवा केलेली आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठं काम केलेलं आहे. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे माझे जिल्हा परिषद बंधू भगिनी आहेत, पंचायत समितीचे बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर नगरसेवक बंधू भगिनी उपस्थित आहेत, शिक्षक बंधू भगिनी, पत्रकार बंधू भगिनी या ठिकाणी सर्वच आपण या ठिकाणी माझे काही या भागातील सहकारी पण आहेत, आमचे उमेदवार पण जे काही निवडणूक लढवतील ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ह्या परिस्थितीमध्ये आज शाळा सुरू करत असताना वास्तविक पाहता 2 महिन्यापूर्वी मंजुरी या ठिकाणी येणार, कारण ती फाईल तशी पडली. मी मोरे साहेबाकडनं बनसोडे साहेबाला पहिल्यांदा विचारलं कुठं आहे, म्हणलं चला म्हणलं माझ्याकडून. मी गेलो, कदम म्हणून उपसचिव होते त्यांच्याकडे तशीच फाईल पडली होती. कुठं आहे म्हणलं, ती सगळं काढलं दप्तर बाहेर, म्हणलं ह्याला तुम्ही सुरू करा म्हणलं ही फाईल. त्याच्यात काही अडचणी थोड्या एकदम काय त्याचा विषय नव्हता, म्हणून तेही बनसोडे साहेबांनी दिली. त्याच्यानंतर आम्ही परत पुढं तिचा प्रवास सुरू झाला. आणि मी खास करून देवल साहेबाचं कुर्डे साहेब आभार व्यक्त करतो की अशी त्यांच्याकडं सहसचिवाकडनं फाईल आली आणि मी भेटलो, बनसोडे साहेब होतो, ती माझ्या जुन्याच ओळखीचे आहेत. एक आपल्या सोलापूरला पण शिव म्हणून होते ती, त्यावेळेस मी आमदार असताना. काय म्हणले साहेब तुमच्या डोक्यात काय, म्हणलं काळजी करू नका, आम्ही म्हणले महाराष्ट्रात म्हणले पहिलाच प्रयोग दिसतो, म्हणलं तुम्ही काळजी करू नका, म्हणलं आम्ही आमच्या पद्धतीनं नाही, म्हणले मला तुमचं ओळखून आहे, तुमच्यावर माझे खात्री आहे. लगेच त्यांनी सही केली. मंत्री महोदय दादा भुसेंनी पण मला फोन करून राजेभाऊ तुमची फाईल मी सही केली घेऊन जाऊ. आणि त्या सगळ्यांचंच या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या शहराच्या वतीने मी सुरुवातीला आभार व्यक्त करतो की त्यांनी. आणि देवल साहेब म्हणजे मला स्वतः या ठिकाणी एकदा यायचंय, उद्घाटनाला बोलवा किंवा शाळा सुरू करता नक्कीच त्यांना आमंत्रण करू. आणि मी खास करून पत्रकार बांधवांना या ठिकाणी आवर्जून सांगतो की फीच्या बाबतीमध्ये इतर शाळेमध्ये, पोद्दार शाळेमध्ये असेल, सेंट जोसेफ असेल, ज्या फी अशी काही फी आपली या ठिकाणी नसणार आहे. आणि का असणार आहे थोडीफार, एक
नाममात्र की आम्ही ताई आम्ही बसतो, नगराध्यक्ष ताई, परत शिवसाहेब शिक्षणाधिकारी, आम्ही नगरसेवक सगळेजण बसतो आणि त्या ठिकाणी वर नाममात्र फी असेल का तर एकदम जर काय केलं तर मग ती कंट्रोलच्या पण बाहेर जाईल आणि परत मग नैराश्य होईल. आणि ह्या शाळेला जेवढे शिक्षक आता लागणार आहेत उद्या ह्याच्याकरता जो काय पगार असेल, आता CSR फंडाचं साहेबांनी सांगितलं, खरंच मी फिरल्यानंतर किती पण पैसे येणार त्याची काय, परंतु सुरुवातीला हा सगळा खर्च आम्ही उचलण्याची या ठिकाणी जबाबदारी या ठिकाणी शिक्षक. आणि शिक्षकही तुम्हाला मी सांगतो की जे अत्यंत जे तरुण आहेत, आता जसं सुयोगमध्ये आहेत किंवा काय पोतदारला घेतले असेल किंवा संजू शुक्ला, त्याच्या धर्तीवरती किंवा त्यांचा आता त्यांचं कमीपणा मोठापणा किंवा बराबरी कोणाची करण्याचा विषय नाही, परंतु अत्यंत टॉपचे जे या तालुक्यामध्ये शहरामध्ये अत्यंत विद्वान मुलं आहेत, जे काही सगळं टॉपचं शिक्षण देऊ शकतात असे. आणि या ठिकाणी सगळे बेंच असतील, इथं काय बसायची व्यवस्था असेल, भविष्यकाळामध्ये इथं कॉम्प्युटराईज करायचं हा विषय असेल, ह्या सगळ्या सुखसुविधा आपण या ठिकाणी आपण देणार आहोत. त्यामध्ये कुठेही आणि पैशाचा विषय काय कमी पडण्याचा विषय ते येणारच नाही. तो तर मुद्दा आपण कसाही हाताळू, काय किती जरी जळ लागली किंवा काय लागली तर त्याला काय येतं अर्थ नाही. शेवटी शिक्षण महत्वाचं आहे या ठिकाणी. आणि माझी एक सुरुवातीपासून इच्छा होती की आताच म्हणजे असं उकरडे साहेबांनी सांगितलं की शाळेमध्ये शिक्षण घेत असताना बरीच मंडळी आबा सुद्धा किंवा अनेक असंख्य नेते असतील किंवा साहेब सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले असतात. जवळपास मी सुद्धा 1 नंबर 2 नंबरला नगरपालिकेच्या शाळेत 1ली 2रीला नगरपालिका. आणि त्यावेळेस आम्हाला खाडे म्हणून आम्हाला शिकवायला होत्या. आणि अशा रीतीनं आज जी बनसोडे साहेब आपण थोडी खंत व्यक्त केली की मी होतो भाऊ 1550 पट होता, आता 3.5. माझी या ठिकाणी शिक्षक बंधू भगिनीला विनंती आहे की तुमच्या पाठीशी आम्ही अत्यंत खंबीरपणानं उभं आहोत. आज या नगरपालिकेच्या शाळा आहेत, आता ह्याला 21 नंबर शाळा म्हणून आपण नंबर दिलेला आहे. आपल्या पूर्वीच्या 20 शाळा आहेत, बरोबर. तर त्याच्यामध्ये आज आपण तुम्हाला 17 नंबर शाळेला सुद्धा चांगली बिल्डिंग उभा करून दिलेली आहे. त्याचबरोबर 14 नंबर शाळेला सुद्धा चांगली बिल्डिंग उभा करून दिलेली आहे. 10 नंबर शाळेला सुद्धा चांगल्या खोल्या बांधून दिलेल्या आहेत. आणखीन ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आपण शाळा खोल्या त्या ठिकाणी बांधू. आपण 1 नंबर शाळा आपण त्या ठिकाणी थोडी डिमोलिश केली. 9 नंबर शाळेमध्ये 1 नंबरचे विद्यार्थी आपण उर्दू जी शाळा आहे ती भगवान देवस्थानच्या जवळची उर्दू शाळा आपण 422 कडे शिफ्ट करतो. कारण विद्यार्थी वर्ग हा तिथं नाही, आता पलीकडे त्या मेहंदीनगर वगैरे त्या ठिकाणी. ह्याच्यात बरेच बदल आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि हे बदल करत असताना 1 ते 20 ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये आता आम्ही ह्या मताशी आलेलो आहे. सगळ्या पत्रकारांना पण सांगतो, आमच्यावरती कुणी टीका करू किंवा काय करू, जी शिस्त किंवा आमच्या जी डोक्यामध्ये एक मास्टर प्लॅन आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही जाणार आहोत. आमचं काय चुका लागलं आम्ही मार्गदर्शन आम्हाला करा, आम्ही त्याचं उत्तर देऊ. आणि या ठिकाणी 20च्या ऐवजी आम्ही एक 15 किंवा 12 अशा पद्धतीच्या शाळा ठेवतो. कारण पट कमी झाले आता आणि शिक्षक संख्याही कमी. आता असं झाले की 1लीचा आणि 2रीचा विद्यार्थी एका ठिकाणी बसतात आणि त्यांना शिक्षक शिकवतात. 3री 4थीचे विद्यार्थी एका ठिकाणी त्यांना शिक्षक शिकवतात. किंवा 5वी ते 7वीचे विद्यार्थी एका ठिकाणी तर त्यांना शिक्षक. ते नेमकं 5वीचं शिक्षण आहे, 6वीचं आहे, 7वीचं आहे जे काय या विद्यार्थ्यांना. आणि गरिबाचे विद्यार्थी आहेत ना, मग त्यांना कसं पण शिक्षण द्यायचं का ही मला थोडी बाब खटकली. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी एक लगेचच तुम्हाला आपण आजच बसायचं, आज चर्चा करू ह्याच्यावरती. शाळा किती कमी करायच्यात आपण कमी करू आणि चांगल्या इमारतीमध्ये शाळा थोडं लांबही कोणाची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीनं ते विद्यार्थी त्या शाळेत ऍडजस्ट करून 1लीचा जो वर्ग असेल तो 1लीचाच ते शिक्षणावरती जबाबदारी, 2री किंवा 3री 7वीपर्यंत आणि हे 1ली ते 12वीपर्यंत बालवाडी ह्याचा विषय आपण सगळं आम्ही या ठिकाणी सुंदर असं नियोजन करतो. कारण आपल्या सगळ्यालाच माहिती आहे की गेल्या वेळेस मी आमदार होतो त्यावेळेस नगरपालिकेच्या माध्यमातून सगळ्या शाळांना व्हिजिट दिली होती, जिल्हा परिषदेच्या शाळांना पण गेलेलो होतो. परंतु दुर्दैवानं 1.5 वर्षाचा माझा गॅप पडला आणि माझी जी लिंक होती ती तुटली गेली. त्याच्यामुळं मला थोडं फिरता आलं नाही, त्याकडे दुर्लक्ष झालं. त्याच्यामध्ये आणखी थोड्या काही घसरणी होऊ लागल्या. परंतु ह्या थांबवण्याकरता आता वेळोवेळी आता मला 5च्या ऐवजी 6 वर्ष 1 वर्षाचं एक्सटेन्शन दिलेलं आहे शासनाने. 6 वर्ष आमदार आहे त्यामुळे आता 6 वर्ष तर मला काय अडचण
असंच कारण आहे. त्यामुळं मला या ठिकाणी या शाळेचा दर्जा आपला नगरपालिकेचाच असू द्या, परंतु जिल्हा परिषदचा, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या ज्या शाळा आहेत या तालुक्यामध्ये किंवा शहरामध्ये, ह्याचा पण दर्जा आपल्याला चांगला सुधारायचा आहे. आपण त्या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षणाला सुद्धा गेलेलो होतो, त्या ठिकाणी सुद्धा जायचं. त्या ठिकाणी पण एक नवीन औद्योगिक शिक्षण सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना, कारण ही आपली जी भूमी आहे ही फार अत्यंत चांगलं काम केलेल्या महापुरुषांची भूमी. डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे असतील, भाऊसाहेब जाडमुखे, काकासाहेब सुलाके, बारबुले अण्णा आहेत, ही सगळी जुनी जाणती जी माणसं, लोकरे गुरुजी आहेत तिकडं पलीकडे, आदरणीय नानांनी संस्था काढली, मुंकरांनी त्या ठिकाणी संस्था काढलेली होती, काही कोरकीनी संस्था काढल्या असतील, कुणी डिस्लेनी काढल्या असतील, किंवा असंख्य आणि ज्ञात अज्ञात असंख्य नाव आहेत की प्रत्येकाने कापशे आहेत किंवा सांगपाळ आहेत, बरीच मंडळी आहेत की त्यांनी या ठिकाणी शैक्षणिक संस्था काढल्या. आणि आणखीनही माझ्या माहितीप्रमाणे 12 ते 15 हजार विद्यार्थी आसपासच्या ग्रामीण भागातून या ठिकाणी एक 10-12 तालुक्यातून शिक्षण घेण्याकरता या ठिकाणी येतात. त्याच्यामुळं शेवटी पर्यटन स्थळ, तीर्थक्षेत्र हे तीर्थक्षेत्रच आहे शिक्षण म्हणजे. आणि व्यापार याकरता जी काही 15-20 तालुक्यातनं ये जाय त्याच्यावरती आपला अर्थकारण पण अवलंबून आहे. आज विद्यार्थी या ठिकाणी राहतात त्याच्यावरती बार्शीचा अर्थकारण, आणि ह्याच्याकडे ह्या बाबींकडे आपण लक्ष, कुठलीही बाब अत्यंत गांभीर्यानं जर आपण घेतली तर नक्कीच त्याच्यामधनं फायदा तर शिक्षणाचा तर होणारच आहे, वैद्यकीय क्षेत्राचा होणार आहे, व्यापाराचा होणार आहे, आणि ह्याच्यातून आर्थिकदृष्ट्या पण आपण मजबूतीकडे वळणार आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्या स्तरावरती या ठिकाणी आपण प्रयत्न करतो. त्याची सगळी पार्श्वभूमी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, आणि चांगल्या पद्धतीचं आपण शिक्षण देण्याकरता भविष्य काळामध्ये आपण क्रिकेटच्या मॅचेस या ठिकाणी घेतो. त्याचबरोबर शिवाजी शिक्षण मंडळ बरोबर एक चर्चा करून आणखीनही शासनाच्या माध्यमातून पाठीमागं भारत पवार सर, आम्ही रमेश अण्णा ह्याला गेलो होतो आम्ही धाराशिवला, त्या ठिकाणी सुद्धा क्रीडा खात्याच्या माध्यमातून आपण आपल्या बार्शीमध्ये जी क्रीडा स्पर्धा आहे, कारण आपल्याला एक भगवान मैदानाची एक चांगली देणगी आहे, शिवशक्ती मैदान आहे, त्याचबरोबर आपल्याला नव्यानं आता 422ला एक नव्यानं क्रीडांगण त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होते. त्या ठिकाणी क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा स्पर्धा आयोजित करून या ठिकाणी आपण चांगले खेळाडू उपलब्ध करायच्या दृष्टिकोनातून तोही प्रयत्न करतोय. भगवान महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाला पण आपण म्हणजे सगळ्या स्तरावरती काम करतोय, आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी बैठक बोललेले. तुम्हाला काही सूचना द्यायच्यात आणखीनही आम्हाला ह्याकरता 4-8 दिवसांनी उकरडे साहेबांनी जर सांगितलं तसं नक्कीच सगळी शाळा आम्ही फक्त तारीख आता सगळी बैठक करतो, अधिकारी आम्ही सगळे, आम्हाला किती रिस्पॉन्स किंवा तुमचं पॉझिटिव्ह 100% खरं आहे की एकदा शाळा सुरू केली की इथं गर्दी होणार आहे आणि एक टॉपचं शिक्षण देणार आहे. मी सगळ्यांच्या वतीनं ताई आपल्याला पण विनंती करतो आमच्या तेजस्वी ताईला की तुम्ही स्वतः, मला जरी वेळ आता इकडे सगळीकडे फिरायला इकडे तिकडे मालक, तर शाळेला दर 15 दिवसातनं किंवा आठवड्यातनं 2 शाळा तरी तिथं जाऊन शिक्षकांबरोबर चहा पाणी करून गप्पा मारून विद्यार्थ्यांची विचारपूस करत जावा. कारण कुणीतरी येऊन बसतंय, आम्हाला आमचं काम पाहतंय, आम्हाला शाबासकीची थाप देतंय म्हणलं की आपल्याला सभापती पण योगावाले शिक्षकच आहेत. यांच्या समवेत आपण सगळ्या शाळांना मुख्याधिकारी साहेब असले तर मुख्याधिकारी साहेबाला घेऊन जर भेटी दिल्या तर मला खात्री आहे की त्याचा पण दर्जा आपला या ठिकाणी सुधारण्यामध्ये कुठली अडचण या ठिकाणी येणार नाही असं या ठिकाणी माझं मत आहे. आणि मी सर्व पत्रकार बांधवांना परत एकदा सांगतो की 22 तारखेला निकाल लागला, 23 तारखेला शपथ घेतली की मला वाटत नाही की कुठं तास अर्धा तास सुद्धा माझा वेळ मी वाया घालवलेला आहे. की जी जाणीव आहे या तालुक्यामध्ये 1.5 वर्षात जो काही फटका बसला ह्याची भरपाई पण आपल्याला करायची, आणि चांगल्या पद्धतीनं सगळ्या स्तरावरची सगळे प्रत्येक विषय असा नाही की एकच विषय आपण घेतोय, सगळ्या स्तरावरती आपण मोठ्या प्रमाणामध्ये. आता हे झालं की आमचं जिल्हा परिषद पंचायत समितीला लगेच बैठक आहे. त्याचबरोबर विद्यार्थी वसतिगृहाचा एक विषय आम्ही बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सातत्याने सांगत होतो. त्या ठिकाणी लातूर रोडला जी इमारत बांधलेली आता शॉपिंग सेंटर खाली आणि वरचा जो सगळा हॉल आहे तो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांची मुलं वसतिगृह म्हणून त्या ठिकाणी राहण्याकरता आम्ही लवकरच तोही उपलब्ध करतोय. आणि त्या ठिकाणी जी काही जेवणाची व्यवस्था वगैरे असेल त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही कायमस्वरूपी पणन खात्याकडनं, कारण ती शेवटी शेतकऱ्याच्या शेसवरतीच बाजार समिती चालते,
त्या ठिकाणचं जेवण वगैरे सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांच्या मुलाला कसं देता येईल, म्हणजे एक मोफत पद्धतीनं ह्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही ते काही त्याच्या बाबतीत चर्चा चालू आहे. वरण खात्यावर माझी चर्चा झालेली आहे की हॉल पण आम्ही लवकरच त्या ठिकाणी उपलब्ध करतोय. त्या ठिकाणी ग्रंथालयाची सुद्धा आम्ही व्यवस्था करतोय की जेणेकरून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगली पुस्तकं किंवा चांगला अभ्यास करता यावा असं त्याला पुरवठा त्या ठिकाणी करतोय. फक्त त्यांच्या भोजनाची जी व्यवस्था आहे ती कायमस्वरूपी, आता तात्पुरतं कुणीतरी डोनेशन दिलं केलंय आणि बंद पडलं असं नको, परंतु त्याला कायमस्वरूपी कसं वेगळं स्वरूप देता येईल ती बाजार समितीच्या माध्यमातून तो वरचा हॉल जो पूर्ण आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकरता लवकरच आम्ही वसतिगृह म्हणून डिक्लेअर त्या ठिकाणी करतोय. हॉस्पिटलचा विषय त्याचं पण आम्ही डिझाईन वगैरे सगळं बनवलं. आता तुम्हाला दाखवतो, कारण निवडणुका होत्या आणि निवडणुका झाल्या की अधिवेशन चालू झालं. मला मुंबई काही सोडता येईना. आता आहे आज तर लगे उद्या आणखी मुंबईला निघालो, परत दिल्लीला 4 लेनसाठी चाललोयच. परत बँकेची गुरुवारी पुण्याला बैठक आहे, पाण्याची बैठक मंगळवारी मुंबईला आहे. अशा रीतीनं सगळंच इकडचं पण बघून इकडं पण पुढच्या आठवड्यापासून बार्शीमध्ये थोडं 3-4 दिवस तरी थांबायला मिळेल आणि या बार्शीच्या विकासाला प्रचंड म्हणजे कधी नाही एवढी गती या ठिकाणी प्राप्त होईल असं या ठिकाणी मी माझं मत मांडतो. आता विषय तो फक्त शाळेचा, आजची बैठक म्हणजे थोडंफार मी दुसरं पण सांगितलं. आता शिक्षक बंधू भगिनी आहेत, तुमच्यावरती पण हात जोडून माझी नम्रतेची विनंती आहे की माझी एक इच्छा अशी आहे की आपण महाराष्ट्रामध्ये जसं आता कुर्डे साहेबांनी सांगितलं की मुंबई पुणे जर सोडलं तर आपल्या ग्रामीण भागाला किंवा अशा ह्या शाळा इंग्रजी माध्यमच्या मिळालेल्या किंवा मान्यता पण मिळालेली नाही. तर तुमच्यावरती खास करून मी जबाबदारी तुम्ही असाल किंवा ग्रामीण भागातली जिल्हा परिषद शाळा त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीचा निधी देऊन तिथल्या शाळा इमारती, त्यामुळे गावाला सुद्धा आम्ही 50 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी शाळा पडलेल्या त्यालाही देतोय. शहरातले आणखीन काही शाळेला देतो, परंतु तुम्हाला काहीच कमी पडणार नाही आमच्याकडे. तुम्हाला साहित्य कमी पडणार नाही, विद्यार्थ्यांची गणवेशाची अडचण नाही, कुठला विषय काय होणार नाही. फक्त आता तुमच्याकडनं अपेक्षा एवढीच आहे की त्या ठिकाणी चांगलं शिक्षण त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थी बंधू भगिनींना द्या. कारण एवढ्या टीका होत्यात ना, आता आम्ही पण त्या टीका ऐकतो. त्या खोलात मला जायचं नाही, परंतु नगरपालिकेच्या शाळेत आणि त्याची पोर आहेत का, अधिकाऱ्यांची मुलं आहेत का, सारखं विधानसभेमध्ये सुद्धा सातत्याने हेच प्रश्न पुढे येतात. तर तुम्ही एक सिद्ध करून दाखवा आपले बार्शीकर, आपले शिक्षक बंधू भगिनी जिल्हा, कारण शिक्षकाची खाण असलेला आपला तालुका. आज महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात जास्त शिक्षक आपल्या तालुक्यामध्ये आणि तुम्ही गुरुजन आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सिद्ध करून दाखवा आणि उद्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपलं किंवा जयभाऊनी आपलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी कौतुक करायला पाहिजे की खरोखर या बार्शीच्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुद्धा टॉपचे विद्यार्थी आहेत. जसं आता काही नलवडे सरांना आज काय स्कॉलरशिप मध्ये जिल्ह्याचे एका बाजूला विद्यार्थी नाही हे आपलं सुयेचं मी काय ऍडव्हर्टाईज करत नाही कोणाची, पण प्रत्यक्ष कार्यक्रमाला जात असतो. आज एका बाजूला जिल्ह्याची संख्या आणि एका शाळेत काहीतरी 7,500-8 हजार विद्यार्थी आहेत आणि त्याच्यातून निम्म्या जिल्ह्यातले स्कॉलरशिपला विद्यार्थी येतात. मग आज रिटायर झालेले एक शिक्षण अधिकारी एवढी मेहनत घेऊ शकतात तर आपण का नाही? आपण जर मनात आणलं तर काहीच अडचण नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आता पण थोडेसं तुम्ही असं म्हणले की BA वगैरे केलेलं आहे जबाबदारी, बघा कसं आहे माहिती का, अगं माझ्यावर टीका करू नका कोणी, पण मी प्रामाणिकपणाने सांगतो, आपण जर मनामध्ये ठरवलं, आता तुम्ही उदाहरण देतो 2 नरेंद्र मोदी साहेबांचं उदाहरण पंतप्रधानांचं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती काम केलं जातं, एक पण सुट्टी माणसाने घेतली नसेल, बरोबर आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही बघा आणि ह्या माणसांकडे बघितलं आमच्यासारख्याला सुद्धा वाटतं आपण तर कशामुळे सुट्टी घ्यायची, आम्ही पण सुट्टी घेत नाही. त्यामुळे आता सुट्टी हा तुमचा अधिकार आहे, त्याबद्दल आमचं दुमत नाही. परंतु किती जरी जबाबदारी टाकली, आता आमच्याकडे तर 100 प्रकारची काम आहेत, पण आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10:30-11 वाजेपर्यंत नॉनस्टॉप करत राहतो. तर माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे की आपल्याला आता आमदार म्हणून कोण आम्हाला म्हणणार आहे का हे काय केलं ते काय केलं, किंवा तुम्हाला पण तुमची ड्युटी संपली कोणी विचारणार नाही, तुमच्यावरती कोणाची जबरदस्ती नाही. परंतु शेवटी या देशाचं किंवा राज्याचं आपल्या तालुक्याचं आपण देणं लागतो. कुठल्याही क्षेत्रामध्ये पत्रकार असतील, अधिकारी असतील, लोकनेते असतील, सगळ्यांना विनंती करतो की आपण कुणाचं तरी देणं लागतोय. आपण आपल्यावरची जबाबदारी आहे, त्याच्यापेक्षा एक जबाबदारी जास्त जर केली तर ते चांगलं तुमच्या कौतुकाचं पुण्याचं काम होणार आहे. त्या दृष्टीने
शिक्षक बंधू भगिनीने करावं अशी या ठिकाणी सगळ्याला नम्रतेची विनंती करतो. आणि या ठिकाणी आम्हाला मनापासून आनंद होतो की आम्ही आज गोरगरिबांच्या मुलांना या ठिकाणी इंग्रजी माध्यमातलं शिक्षण देऊ शकतोय. आणि आणखीनही परत विनंती करतो पत्रकार बांधवांना, इथं एक केलं की काहीतरी दुसरं येतंय. संतोषराव काहीतरी खोड्या होत्यात, तर खोड्या करण्यापेक्षा कुणाला जर आम्हाला काय सुचवायचं असलं तर तुम्ही सुद्धा चांगले सर्वपक्षीय नेते, तुमच्या माध्यमातून कोणी सुचवलं तरी चालतंय. त्याच्यामुळं कुणाला काय आम्हाला सुचवायचं असेल, माझ्याबरोबर काय बोलायची एलर्जी असेल तर आमच्या प्रथम नागरिक म्हणून ताई त्यांना पत्र द्यावं एखादं. बाबा आम्हाला असं वाटतंय नगरपालिकेची अखत्यारातली शाळा आहे, जिल्हा परिषदला काय आमचं दीपक भाई आहे त्याला सांगावं, पंचायत समितीमध्ये आमच्या मीनाक्षी ताईला जाऊन सांगावं, बाजार समितीत काय असलं तर गरड सरला, म्हणजे माझं जर वावडं काय असेल कुणाला तर त्यांनी बिंदात जाऊन आम्हाला मार्ग आणि चांगल्या सूचनाचा 100% कुणी जरी विरोधक असेल किंवा राजकारणामध्ये विरोध हा असतोच, पण कुणी जरी असेल तरी आम्ही त्यांचा सुद्धा चांगल्या सूचनांचा स्वीकार करायला तयार आहे असं या ठिकाणी नम्रपणे सांगतो. आणि सगळ्या शिक्षक बंधू भगिनींना ते सगळ्यांचा विशेष आपला जबाबदारी तुमची, तुम्ही जबाबदारी चांगली पार पाडा आणि शाळा आपली चांगल्या पद्धतीने सुरू करण्याकरता सगळ्यांनी योगदान द्या एवढी विनंती करतो. आणि काय सूचना असल्या प्रश्न असले तर विचार. मुंबई पुण्यानंतर तालुका स्तरावर पहिली सीबीएसई शाळा येते. मुंबई पुण्यानंतर तालुका स्तरावर पहिली सीबीएसई शाळा येते. गरीब मुलांसाठी ही शाळा काढतोय, तर प्रवेशाकरता काही नियमावली असणार आहे का? कुठलीही नियमावली नाही. सर्वसामान्य नागरिकांची मुलं या ठिकाणी कुणीही शिक्षण घेऊ शकतो. फक्त फी हा मुद्दा इथं राहणार नाही, उघड नाम मात्र काहीतरी असणार आहे बरोबर. आणि ती फी येऊन किती येणार आहे, त्याची खर्च आहे जर होणार त्यात 5-10% सुद्धा रक्कम असणार नाही. बाकीचे पैसे जेवढे लागतात तेवढे आम्ही खाजगीरीत त्याला व्हायला तयार आहे. गरिबांची लेकरं शिकले पाहिजे याच्यासाठी परत मोठ्यांची पुण्यात आली कारण सीबीएसई पॅटर्न येते, बाहेर फी जास्त आहे, इथं फी कमी आहे, असं काहीतरी होण्यासाठी या ठिकाणी ज्या मुलांना आता पोतदारांची शाळा आहे, त्याचबरोबर सुयश आहे, नलोडे सरांची शाळा आहे, अशा ज्या खाजगी शाळा आहेत ज्या फीवरती या ठिकाणी चालतात आणि त्या ठिकाणी ते कामगाराची मजुराची मुलं त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकत नाही. त्या मुलांकरता हे तर व्यासपीठ खुलं आहे. परंतु उद्या जर वाटलं अदानींचा मुलगा इथे शिकायचा येऊ दे ना, आम्ही त्याचं स्वागत करू ना, आम्हाला काय अडचण. आणि जो पहिल्यांदा येईल ऑनलाईन प्रवेश असू द्या किंवा कसं, आणि ती स्थिती आपण आणू. या ठिकाणी प्रवेश मिळवण्याकरता तुमच्याकडे सुद्धा वशिला लावतात, इथं जरा आम्हाला ऍडमिशन द्यायला हवं, अशी स्थिती आपण या ठिकाणी करू. बार्शीतल्या वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी येणार आहे, त्यांचा प्रवासाचा कसा प्रश्न मिळतो त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सगळंच आम्ही बैठक या ठिकाणी घेणार आहोत. आणि शेवटी कसं आहे, आता प्रत्येकाची मुलं शिक्षण घेत असतात. शिक्षण घेत असताना आपल्या मुलाला पाल्याला घडवायचं. आता जर कुठेही कामाला जायचं म्हणलं सर्व्हिस, तर माझ्या तर बघण्यामध्ये माहिती नाही, सकाळी दुकान जरी कुठलं उघडायचं म्हणलं तर 9च्या पुढंच उघडते, बरोबर आहे. आपल्या लेकरासाठी काही 2 सायकलवर पैदल मारून इथं आणून सोडलं किंवा, आणि त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अति जर लांब असेल, काही मर्यादा असेल, जी सर्कल असेल की ह्या सर्कलपर्यंत तुमचं तुम्ही या, आणि आउटसाईड जर असेल जास्त तर त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा काही व्यवस्था करता येईल, त्याच्या बाबतीत पण विचारतो. नवीन मध्ये ज्यावेळेस आपण करतो, कारण कॉन्व्हेंटसारखं आपल्याला शिक्षण मिळालं पाहिजे. नवीन पिढी आहे, आता जे फास्ट झालेलं आहे, ह्या ज्या मोठ्या शाळा आहेत ज्या पैसे मिळून शिकवलं जातात त्या पद्धतीचं शिक्षण देत असताना आपण ज्यावेळेस भरती करतो त्यावेळेस आपण जी पद्धती गुणवत्तेनुसार आपण प्रवेश घेतो. माझी अशी विनंती आहे की जे ह्या शाळेतून रिटायर झालेले शिक्षक खूप चांगल्या पद्धतीचं सर त्यांनी शिकवलेलं आहे त्याचं, अशा शाळेत रिटायर झालेल्या लोकांना सुद्धा, शिक्षकांना सुद्धा निवृत्त शिक्षण आपण घेऊ शकतो. हे कसं आहे, काही लोक जर वॉलेंटियर तयार असतील त्यांची मदत घेऊ आपण. ऐकून घ्या, एखादा जर 70 वर्षाचा व्यक्ती असेल, ऐका मत, तो रिटायर होऊन 10 वर्ष पण त्यांच्या हातून जर चांगले विद्यार्थी घडणार असेल तर त्यांना सुद्धा आपण इथं संधी देऊ. त्याच्याबद्दल वयाचा विचार करण्याचा प्रश्नच नाही. आपल्याला घडवायचे ते विद्यार्थी घडवायचे, तसं काय क्रायटेरिया लागणार नाही. चांगले विद्यार्थी घडणारा कोण आहे त्याला फर्स्ट प्रायोरिटी. व्हॉलेंटियर सुद्धा तयार आहे आपण. आणि ह्याचं अत्यंत तज्ञ मंडळीकडनं ह्यांची ही असेल
नेमणूक असेल. आम्ही त्याच्यात नेहमी पण हस्तक्षेप करणार नाही. आमच्या पार्टीतला कार्यकर्ता आहे ह्याला लावा असा विषय होणार नाही. इंग्रजी माध्यमाची शाळा सुंदर केली, पण मराठी माध्यम पुढे नेण्यासाठी ज्या नगरपालिकेच्या बाकीच्या शाळा आहेत त्याची कुठे इमारत यासारखी होऊन त्याला कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न झाला. आता तुम्ही पाहिलं असेल की 17 नंबर शाळा आहे, सगळी पडलेली होती बरोबर. आता त्याची पण आपण खाली शॉपिंग सेंटर त्याचं उत्पन्न पण वाढवून नगरपालिकेची बरी शाळा केली. त्याचबरोबर 14 नंबर शाळेमध्ये सुद्धा सगळ्या इमारती छानपैकी केलेल्या आहेत. 10 नंबर शाळेमध्ये पण इमारती बांधल्या आहेत. आणि आणखीनही काही ज्या शाळांना काही निधी लागणारा तो 100% उपलब्ध करून दिला जाईल. त्याच्याबद्दल सुद्धा कुठली अडचण नाही. 9 नंबर शाळा पण चांगली. आता उर्दू शाळा पण आपण तिकडे शिफ्ट करू आणि सगळे शिक्षक बंधू भगिनीला घेऊन जे विद्यार्थी तिथं फुल्ली असायला पाहिजे ना. आता आम्ही 3 नंबर शाळेत असताना पहिली दुसरीला किती पटसंख्या होती आपल्या सगळ्याला माहित आहे. श्रेय संमेलन वगैरे होताना तुम्ही असायचे किंवा विद्यार्थ्यांचे कार्यक्रम स्पर्धा वगैरे पण थोडेसे होते त्यावेळेस. आता बाप्पा आमचे गव्हाणे चेअरमन वगैरे होते. किती पट कसला होतं. आणि आता काय झालंय थोडं बघण्यात. आणि शेवटी मी तुम्हाला सांगतो, मी कोणावर टीका करत नाही, पण तुमचं तिथलं मॅनेजमेंट हुकली की सगळं समजेल. तुम्हाला काय सुचवायचं का शाळेमध्ये? शिक्षकांना सांगा तुम्ही. आता सगळ्या शिक्षकाच्या वतीनं एका शिक्षक भगिनीने आणि एका शिक्षक बंधूंनी तुमची पण आता या ठिकाणी योगदान देण्याची भूमिका स्पष्ट करा. नाही मराठी शाळेत बोलू दे ना. काय सेपरेट कुठे घेतली लोढे सर कुठे? पाटील सर. आता तुम्हाला पण नका आता कुणाचं लक्ष नव्हतं. आता आमचं लक्ष मी तर ताईंना सांगितलं की आठवड्यात एका शाळेला नगरपालिकेत येताना 1 किंवा 2 शाळेला जायचं. 2-5 मिनिटं बसा. आता ताई पण येतील, सभापती पण येतील. मी पण महिन्यातनं एकदा राऊंड असणारच आहे तुमचं. काय तुम्हाला पण माहिती आहे. मी आता मी मनावर घेतलं म्हटलं तर राऊंड तिथं पण सगळ्याच कामावर जातो म्हणलं शाळेत जायला मला काय अडचण नाही. त्यामुळं तुमचं तुम्ही आलं तुम्ही पण सांगा. तुमच्यात तर नाही ना कोण बोलणार. माझी सगळ्यात परत शेवटचा 1 मिनिट. तुम्ही पण आता योगदान मोठं द्या, म्हणजे कुणी आता लूज राहू नका. आमची सगळ्याला नम्रतेची विनंती. म्हणजे आम्ही काही असं कुणावरती वजन टाकणार नाही, परंतु चांगल्या पद्धतीनं आपल्या शाळेचं नाव व्हावं या दृष्टिकोनातून सगळेजण प्रयत्न करा.